कोणत्याही प्रकारचा सिक्रेट इन्ग्रेडियंट न वापरताना, कोणतीही कठीण प्रोसेस फॉलो न करताना, अगदी कमी मसाल्यांमध्ये आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी रेस्टॉरंटला राजवणारा पनीर बटर मसाला. जगातील अगदी सोपी रेसिपी आज मी तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया पनीर बटर मसाला. यासाठी इथे आपण एक कुकर घेतलेला आहे. त्या कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे, सोबत तुम्ही बटर घालू शकता. इथे 2 चॉप्ड केलेले टोमॅटो, 1 कांदा आणि थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 6 ते 7 तुकडे अद्रकाचे घालायचे, 2 हिरव्या मिरच्या, 2 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. त्यानंतर 1 जावित्रीचा तुकडा इथे घालायचा आहे. थोडेसे काजू घालायचे आहे, 2 टेबलस्पून घातलेले आहे. धणे घालायचे 1 टेबलस्पून आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जिरं. थोडासा गरम मसाला याच्यामध्ये मी घालणार आहे आणि थोडंसं मीठ चवीपुरतं अर्धा चमचा घातलेला आहे. अर्धा कप पाणी घालायचं आहे. याला छान प्रकारे मिक्स करून आपल्याला याला 1 किंवा 2 शिटी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशाच इझी आणि सोप्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आता एक मिक्सर जार आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये हे मिश्रण म्हणजे हे जे आपण शिजवलेल्या भाज्या आहे त्या घालायच्या आहे. सोबतच मी 1 टेबलस्पून बटर घातलेलं आहे. याला छान प्रकारे आपल्याला स्मूथ ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान हे स्मूथ ब्लेंड झालेलं आहे. तरीसुद्धा आपल्याला पुढची प्रोसेस फॉलो करायची आहे. आता एक चाळणी घेतलेली आहे, त्यावर आपल्याला याला छान प्रकारे चाळून घ्यायचं आहे. आता पनीर बटर मसाला म्हटलं की हॉटेलमध्ये आपण सगळ्या भाज्यांसोबत ही भाजी घेतोच, पण घरी करणं आपल्याला हे खूप अवघड वाटतं. म्हणूनच ही जी सोपी रेसिपी आहे मी तुमच्यासाठी आणलेली आहे. आता अशा प्रकारे याला छान प्रकारे आपण चाळून घेतलेलं आहे. आता इथे मी पनीर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. हे मी घरीच बनवलेलं आहे. तर साधारणतः 1.5 लिटर दुधातून हे जे पनीर आहे हे बनलेलं आहे. त्याची तुम्हाला हवे तशा आकाराचे तुम्ही काप घालून घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकता हे मला थोडेसे मोठे वाटत आहेत काप, म्हणून मी याचे थोडे छोटे तुकडेसुद्धा करून घेत आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता हे जे पनीरचे तुकडे आहे हे थोडंसं ऑइल आणि बटर घेऊन आपण याला फ्राय करून घेणार आहोत. आता बटर मसाला आहे म्हणून आपल्याला याच्यामध्ये बटर घालणं आवश्यक आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही भाज्या शिजवताना म्हणजे ते कुकरमध्ये सुद्धा तुम्ही बटरचा वापर करू शकता. आता मी पनीरला थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर पॅनमध्ये पुन्हा आपल्याला काय करायचं आहे 2 टेबलस्पून ऑइल घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून आपल्याला यामध्ये घालायचं आहे बटर. बटर तुम्ही जास्त घालू शकता, पण ऑइल आणि बटर घातल्यामुळे त्याचा फ्लेवर चांगला येतो आणि बटर जळत नाही. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 TSP अद्रक लसूणची पेस्ट. आपण अद्रक लसूण शिजवताना घातलेलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला फक्त फ्लेवरिंगसाठी घालायचं आहे. त्यामुळे इथे आपल्याला वापरायची आहे 1.5 चमचा काश्मीरी लाल मिर्च. इथे मी कमी तिखट वापरलेली आहे, कारण पनीर बटर मसाला जो असतो हा थोडासा गोडचट चवीचा असतो, म्हणून मी इथे तिखट मिरची पावडरचा वापर केलेला नाही आहे. त्यानंतर आपण केलेलं जे स्मूथ पेस्ट आहे ते याच्यामध्ये घालून आपल्याला छान प्रकारे शिजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तेल किंवा बटर कमी वाटत असेल तर तुम्ही दोन्हीही गोष्टी समप्रमाणात घालू शकता. आता अशा प्रकारे तेलाची बुडबुडी दिसल्यानंतर तुम्हाला पनीर त्यामध्ये घालायचं आहे. पाणी तुम्हाला थिक ग्रेव्ही किंवा थोडी पातळ ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घाला. मी इथे अर्धा कप पाणी घालते आहे. तुम्ही बघू शकता पनीर बटर मसाल्याची जी ग्रेव्ही आहे ते अगदी छान कन्सिस्टन्सीची दिसत आहे. आता याच्यामध्ये मी पुन्हा घालत आहे 1 टेबलस्पून बटर. आता अशा प्रकारे तेल सुटत आलं म्हणजे आपलं जे पनीर बटर मसाल्याची जी भाजी आहे ती परफेक्ट तयार झालेली आहे. आता रेडी आहे सर्व करायला. तर तुम्हाला माझी ही जगातली सगळ्यात सोपी पनीर बटर मसाल्याची जी रेसिपी आहे ती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. खरंच ही रेसिपी खूप सोपी आहे आणि चवीला अतिशय भन्नाट आहे. तोपर्यंत एन्जॉय करा पनीर बटर मसाला.